नमस्कार मंडळी. तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर इथं मी बनवणार आहे पावट्याची भाजी. पावट्याच्या बियाची भाजी बनवणार आहे. खूप साधी सिंपल रेसिपी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर आता इथं मी पावटा घेतलेला आहे 1/2 किलो. त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत छान अशा. आता ह्या ज्या बिया आहेत तर धुवून घेणार आहे आधी मी पाण्याने. आता हे बिया जे आहेत तर धुवून घेतले आहेत मी. तर आता इकडं मसाल्यासाठी मी घेतलेला आहे अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत पांढरे, कांदा चिरून घेतला आहे उभा, कोथिंबीर, टोमॅटो, आलं लसूण पण घेतलं आहे इकडं मी. तर इकडं मी कढईमध्ये तीळ टाकून घेतले आहेत. तीळ छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, खरपूस असे, तेल न टाकता. तर आता मी हे तीळ भाजून घेतले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी उभा चिरलेला जो कांदा होता तो परतून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते, म्हणजे कांदा आपला लवकर परतला जाईल. थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं, म्हणजे कांदा लवकर बारीक होतो. आणि लालसर होईपर्यंत हा कांदा तळून घ्यायचा आहे आपल्याला, परतून घ्यायचा आहे. आता लालसर थोडा कांदा झाला की त्याच्यामध्ये आपण हे टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो कांदा छान असा परतून घ्यायचा. जास्त बारीक होस तर टोमॅटो नाही परतायचा आपल्याला. तर मी आता हे कांदा आणि टोमॅटो काढून घेतला आहे. आता ह्याच कढईमध्ये मी त्या बिया टाकून घेणार आहे पावट्याच्या. ह्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकली मी आणि थोडंसं मीठ पण टाकले. आता ह्याला थोडं परतून घेते आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून अर्ध्या कच्च्या अशा ह्या बिया शिजवून घेणार आहे. परत ह्या बिया ज्या आहेत तर भाजीमध्ये शिजणारच आहेत. तर आता इकडं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीळ जे आहेत तर बारीक करून घेतलेले आहे. ह्याची पावडर मी पाणी न टाकता हे मिक्सरला बारीक करून घेतलेत मी तीळ. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे टोमॅटो आणि कांदा पण बारीक पेस्ट करून घेणार आहे ह्याची मी. तर तुम्ही बघू शकता बारीक अशी ह्याची पेस्ट झालेली आहे छान अशी. तर आता ह्याच भांड्यामध्ये आलं लसूण टाकून घेते मी आणि कोथिंबीर, ह्याची पण पेस्ट काढून घेते बारीक अशी मिक्सरला. तर ह्याची पण पेस्ट काढून घेतली आहे मी. तर इकडं आपला पावटा शिजत आलेला आहे अर्धा कच्चा. आता मी पावटा काढून घेतला आहे. आता ह्याच कढईमध्ये मी फोडणी देणार आहे भाजीला. तर मी आता तेल टाकून घेतलेलं आहे 2 पळ्या. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे मोहरी टाकून घेतली आहे. जिरी मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये आपण आलं लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतली मी. आता हे छान असं परतून घ्यायचं. फोडणी थोडीशी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. लगेचच आता ह्याच्यामध्ये आपण ही टोमॅटो कांद्याची पेस्ट पण मी टाकून घेणार आहे. आणि ही टोमॅटो कांद्याची पेस्ट पण छान अशी परतून घ्यायची. त्याला तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर आपली ही छान अशी परतून झालेली आहे. याला थोडं तेल सुटलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, घरचा काळा मसाला 2 चमचे टाकलेले आहेत छोटे. आणि ह्याच्यासोबतच मी आता गोडा मसाला पण टाकून घेतला आहे ह्याच्यामध्ये. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले टाकू शकता भाजीमध्ये. छान असं मिक्स करून एकजीव करून घ्यायचे हे मसाले सगळे. आता ह्याच्यामध्ये आपण तिळाची जी पावडर केलेली होती ती पण टाकून घेऊया. चिमूटभर हळद टाकून घेते. आधी पण मी हळद टाकलेली होती बिया शिजवताना. छान असं परतून झाली ही फोडणी की ह्याच्यामध्ये आपण हे शिजवलेल्या बिया ज्या आहेत पावट्याच्या
त्या टाकून घ्यायच्या आणि छान अशी ही फोडणी देऊन घ्यायची. थोडंसं ह्याला पण, ह्या फोडणीला पण छान असं परतून घ्यायचं. थोडंसं लगेचच पाणी नाही टाकायचं ह्याच्यामध्ये. तर आता छान असं हे परतून घेतलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये मी आता पाणी टाकून घेते. तर मी आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. भाजीला छान अशी उकळी आणून देणार आहे. एक उकळी आली भाजीला की गॅस जो आहे तर मंद गॅस करायचा आणि भाजी छान अशी 5 मिनटं शिजून घ्यायची छान अशी. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम मस्त अशी छान शिजलेली आहे. आता वरून चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घेते मी. तर आपली ही भाजी छान मस्त तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आता ह्याच्यामध्ये मी वरून मीठ पण टाकून घेतलं आहे चवीपुरतं. तर आपली ही पावट्याची भाजी एकदम मस्त साधी आणि सिंपल ही भाजी तयार झालेली आहे. धन्यवाद.